हा, मोदक मस्त झालेले दिसतात. वहिनी खरंच जमले असतील ना? नाही म्हणजे आमच्या घरी तर मीच करायचे मोदक, पण आता इथं माझी पहिलीच वेळ आहे ना. आवडतील ना सगळ्यांना? सावी, अगं तू केलेस आणि आवडणार नाही असं होऊच शकत नाही. आणि मोदक खाताना मस्त मस्त म्हणत किती कौतुक करतील तुझं सगळे, माहितीये? बघ त्याचे टक नीता. बरं, पाद्यपूजनासाठी कोमट पाणी तयार केलंस का ग? हो ताई, आणि आरतीचं ताट सुद्धा तयार केलंय. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा. बरं, आणि हा ते वस्त्रमाळेचं काय? मागच्या वर्षी तीच राहिली होती आणि आपण ओरडा खाल्ला होता. हो ताई ताई, जरा शांत घ्या. ह्या वेळेस अजिबात ओरडा पडणार नाही. बरं वहिनी, अजून काय करायचंय का? मला सांगा, मी करते. इथली सगळी कामं झालेली आहेत. तू तू रूम मध्ये जा आणि धैर्यभाऊजी तयार झालेत की नाही ते बघा. नाही, ते झाले असतील रेडी, कारण त्यांची सगळी तयारी करून आली आणि त्यांच्या पुढ्यातच ठेवून आली. एवढी मदत केल्यानंतर जर का त्याचं आवडून झालं असेल तर तो धैर्य कसला? जा, त्याच्या मागे लाग, तेव्हा जाऊन तयार होईल तो. जा जा. आलेच. आणि तुम्ही काय बघत बसलाय? आटपा पटापट. हो आई. आणि या बाहेर. हो. छान दिसतंय. थँक्यू. आता तुम्ही पण मस्तपैकी रेडी व्हा. अहो आवरा पटकन, किती उशीर होतोय. हो, आवरतो लगेच. हा कुर्ता घालणार आहात? छान आहे ना? राव काय हे घ्या, हा कुर्ता घाला. हो, पण तो कुर्ता सावीनं दिला होता मला. हो का? मग तर अजिबातच नाही घालायचं. हो, पण इरत नाही, मी काही ऐकणार नाहीये तुमचं. मी दिलाय ना कुर्ता, मग तोच घालायचा. कळलं? बर, तोच कुर्ता घालतो. तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे होय मी. बरं, आता होऊ का मग रेडी? कोणा संग बोलते ती?
धैर्य अहो, अजून किती वेळ लागणार तुम्हाला आवरायला? आणि कुणाशी बोलताय तुम्ही? एकच मिनिट. नाही नाही नाही, मी करतो ते सगळं, तुम्ही काय काळजी करू नका. धैर्य अहो, सगळे खाली वाट बघतायत. आता तरी ठेवा की फोन. हो, मी कॉल बॅक करतो तुम्हाला. हा, सॉरी. हे काय? हा कुठला कुर्ता? मी जो तुम्हाला काढून दिला होता तो कुर्ता कुठे? थांबा, मी घेऊन येते. सावी, ऍक्च्युली काय झालं ना, त्या कुर्त्याचे हुक्स सापडत नव्हते, म्हणून म्हटलं ते शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा जो कुर्ता आहे समोर तोच घालून घ्या, म्हणून हा कुर्ता घातला. एवढंच ना? अहो मग मला सांगायचं तुम्ही. हा, 2 मिनिटात शोधून देते बघ. काय करताय? हुक शोधायचेत ना? अच्छा, म्हणजे आता तुम्ही हुक शोधणार, मग ते कुर्त्याला लावणार आणि मग मी कुर्ता चेंज करणार. म्हणजे एवढा वेळ आहे तर आपल्याकडे. नाही म्हणजे मग हुक शोधण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा माझ्याकडे बघा की. तुम्ही पण ना धैर्य, तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही बघा. कसं सुचणार? तुम्ही समोर असला ना, खरंच मला दुसरं काही सुचत नाही. परत आवरून घेतो लवकर. सावी, एवढं का मागे लागलाय त्या कुर्त्याचं? नाही म्हणजे नंतर कधीतरी घालीन की मी ह्या कुर्त्यात चांगला दिसत नाहीये का? अहो असं काही नाहीये, मग तुम्ही सगळ्याच कुर्त्यांमध्ये छान दिसता. मी आपलं असंच. असंच काय? म्हणजे दिसतोय ना छान या कुर्त्यात, मग घालतो की आज. काय प्रॉब्लेम आहे? आणि धैर्य, आज चल की बाबा लवकर, किती उशीर अजून? बघ, सगळे वाट बघतायत खाली. आता अजून उशीर नको व्हायला आणि कुर्ता नाही बदलत बसत. चला 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 चला. बाबी, जे जे माझे ते तू स्वतःकडे घेतेस. नाही सांग, मी तुला सोडणार नाही. मी तुला सोडणार नाही सावी. आता काय तुझ्याच मुलाची वाट बघत बसायची का? किती वेळ लागणार अजून? येणार की नाही तू? आलो आलो आलो. दादा, असं कसं नाही येणार? बाप्पाला आणायला अजून उशीर व्हायला नको. चला. वा,
अगदी दृष्ट लागावा असा जोडा दिसतोय तुमचा. आणि मी मी कशी दिसते? आत्या, हो तुमच्या लक्षात आहे ना? ही साडी तुम्हीच दिली आहे मला. सांगा ना आत्या, कशी दिसतीये मी? छान दिसते. चला बाप्पाला आणायला उशीर नको व्हायला. अवंती तू रांगोळी काढून घे आणि मी काढते की रांगोळी. आणि आम्ही बाकीची तयारी करतो. हो चल रांगोळीची तिथे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सावी आता धैर्याच्या पायावर पाणी घाल. हा. गणपती बाप्पा मोरया. आता बाप्पाच्या डोळ्यांना थोडंसं पाणी लाव. हा. दहीभात आणलायस ना, तो बाप्पावरून ओवाळून टाक. मी धैर्यांना ओवाळणार. चला आता बाप्पाला घरात घेऊया. मी पण बाप्पांना घरात घेणार. गणपती बाप्पाला मुलं घरात घेऊन येतात, मुली नाही. हे दरवर्षी सांगावं लागतं का ग तुला?
ठीक आहे. लक्षातच राहत नाही तिच्या. वेडी आहे. चला गणपती घेऊया आपण घरात. हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे हे काय पुराणो, मोदक खायचे नव सगळ्यांना. मग कसं उत्साहात आणि जोशात होऊ दे की. कसं गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया मोरया रे बाप्पा मोरया रे. 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती. भाऊसाहेब शाळेची जागा तुम्हाला वापरता येणार नाही असं कळवलं होतं तुम्हाला काल. आज आम्हाला ही शाळा रिकामी करून ताब्यात घ्यायची आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आपण बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करणार आहे. आता सुरुवातीला आपण आचमन करूया. 3 वेळा पाणी प्राशन करायचं आणि चौथ्यांदा पाणी तांबडा सोडायचं. घ्या तुम्ही डाव्या हातात पळी घ्या. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. शाळेत सुद्धा बाप्पा आणला असेल का? यावर्षी कुणी मूर्ती आणली असेल? मॅडम जरा मुलांना घेऊन बाहेर थांबता काय? हे बघा साहेब, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही शाळा कशी काय बंद करू शकता साहेब? तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला जी काही चौकशी करायची ती माझी चौकशी करा. आम्ही पूर्ण सहकार्य करतोय. पण तुम्ही अशी मनमानी करून शाळा नाही बंद करू शकत. अहो, मुलांचं नुकसान होणार आहे. जरा लेकरांकडे बघा की. सॉरी भाऊ. पाटील सामान उचला. चला घ्या पटकन. चेअर घे. चल हे घे. अहो, असं काय करताय चल रे. अहो, ते नका घेऊन जाऊ. ते कामाचं आहे सगळं. अहो, टाकताल इकडे. अहो साहेब तुमच्या हात जोडता. जरा थांबवायला सांगा की त्यांना. अहो, महत्वाची कागदपत्र आहेत त्याच्यात. भाऊ आम्हाला आमचं कर्तव्य करू द्या. चला पाटील वरचं घ्या पटकन या. चला या लवकर या. तुम्ही मध्ये येऊ नका आमच्या. त्याची नोंद घे रे पहिला. साहेब भाऊ भाऊ प्लीज तुम्ही धैर्य भाऊजींना फोन करा. अजून पण वेळ गेलेला नाहीये भाऊ. तुम्ही जर त्यांना फोन केला नाही तर ते हेल्प करायला नक्की इथे येतील. भाऊ 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 आडमोठेपणा सोडतील तर आमचे भाऊ कसले. धैर्य काहीतरी येतो करतो म्हणाले होते हेल्प. मला खरं आता काय झालं काय माहिती.
त्या धैर्य भाऊजींच्या भरोशावर मी बसल्या खरी, पण अजून त्यांचा पत्त्याच नाही. नाही 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 दीपा, असं विचार करत बसून नाही चालायचं. काहीतरी हातपाय हलवायला पाहिजे. वंसा, आता आपण आरतीला सुरुवात करूया. घरातील मोठे कोण आहेत त्यांनी आरतीला येऊ देत. गणपती बाप्पा सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, पुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. रत्न खचित फारा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. रत्न खचित फारा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभा तो बरा, झुणझुणती नूपुरे. थांबा जरा 2 मिनिट थांबा. हे घेतलंय का तुम्ही? अरे हे घेत चल घ्या. असं घे. जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाये सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे. वंसा, फोनच लाव वंसा. स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती.
वंच धैर्य भाऊजी कुठे आहेत? हा? त्यांनी मला शब्द दिला होता ते नक्की हेल्प करतील म्हणून. कुठे आहेत ते? वहिनी काय काय झालंय काय नेमकं तिकडं? काय चाललंय हे सगळं? वंच माहित नसल्यासारखं काय विचारायला लागलाय तुम्ही? तू काय बोलतेस मला काहीच कळत नाही. नेमकं झालंय काय? वंच अहो, जोपर्यंत भाऊंची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपली शाळा शिक्षण मंडळाच्या ताब्यात राहणार आहे. आणि हे सांगायला मी का तुमच्या इथं आले होते? काय? तू काल इकडे आली होतीस? होय, तुमच्या इथंच. ते जाऊ दे. हे बघा वंच, काल काय झालं ना हे सगळं चर्चा करायची आता वेळ नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथं या आणि येताना धैर्य भाऊजींना पण घेऊन या. वंच आपली शाळा वाचव. लवकर या तुम्ही इकडे. हा तू 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 काळजी करू नकोस. मी लगेच निघते बघ. लगेच पोचते तिकडे. ठेवते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लहान लहान पोरं आहे. तुमचं भविष्याची वेळ आहे. नाही नाही सगळं व्यवस्थित झालंय ना? हो सर. केतन भाऊ, हे जाऊन त्या अधिकाऱ्यांना द्या. ते लगेच कारवाई थांबवतील. थँक्यू धैर्य. पण तुम्ही स्वतः जर भाऊंकडे हे नाही नको. मी जर येऊन हे त्यांना दिलं तर भाऊंना कळेल की ही कारवाई माझ्यामुळे थांबली. आणि
भाऊंना ते आवडणार नाही. भाऊ माझी मदत कधीच घेणार नाही. तुम्ही जावा. अहो पण धैर्य, तुम्ही आपल्या शाळेसाठी एवढं करताय, भाऊंना कळणं गरजेचं आहे. आता शाळा वाचवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तुम्ही प्लीज जावा. अहो पण आपल्याकडे वेळ आधीच कमी आहे. तुम्ही जावा प्लीज. हो हो साहेब, हो साहेब, साहेब तुमच्या पाया पडतो मी. अहो असं नका करू. पोरांच्या भवितव्याचा प्रश्न आहे साहेब. तुम्ही असं मनमानी करून शाळा का बंद करताय? बघा पोरांचं नुकसान होईल साहेब. असं नका करू. तुम्ही शाळा बंद करू नका. भाऊ भाऊ हे घ्या. हे काय आहे? भाऊ नाही. भाऊ शाळा कशी बंद होते ते बघायला, माझ्या लेकरांचे कसे हाल होतात ते बघायला. हे सगळं बघून अगदी काहीच थंड पडलं असेल तुमचं. हेच बघायला आतुर होता ना तुम्ही. या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात. पण लक्षात ठेवा, हा भाऊराव नाईक तुम्हाला कधी आयुष्यात माफ करणार नाही. लक्षात ठेवा. बघा, माझा स्वतःवरचा ताबा संपायच्या आत निघायच ना.